अन्याय म्हणता येणार नाही, परंतु एक मागणी झाली आहे की दुसरी मागणी आपोआपच निर्माण होत असते। हे केवळ ब्राह्मण समाजाचंच नाही, तर समाजाच्या काही मागण्या घेऊन बसलेले आहेत। समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि प्रामुख्याने ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं ही प्रमुख मागणी आहे। मला असं वाटतं की ही मागणी रास्त आहे, समाजाच्या हिताची आहे। मी उद्या मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। संघर्ष समितीच्या वतीनं जालना शहरामध्ये त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन दीपक रणनवरे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि प्रामुख्यानं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं ही एक त्यामध्ये प्रमुख मागणी, याबरोबर अन्य काही मागण्या आहेत। मला असं वाटतं की शासनाने अनेक वेळेस या बैठका घेऊन अशा प्रकारची महामंडळं इतर समाजाला जे दिले तसं ब्राह्मण समाजालाही देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत ती मागणी पूर्ण न झाल्यामुळं समाजाचे प्रतिनिधी म्हणून दीपकने या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की ही मागणी रास्त आहे, समाजाच्या हिताची आहे। मी उद्या मुंबईमध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या सोबत आहे, जरूर मी ही मागणी त्यांच्या कानावर टाकीन आणि ब्राह्मण समाजासाठी अशा प्रकारचं महामंडळ स्थापन व्हावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना करेन।